शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडी असेल आणि संपूर्ण राज्यातील विरोधक असतील, देशभरातील विरोधक असतील, हे या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र त्यावेळेला महाराष्ट्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. मात्र या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये पाहायला गेलं तर ज्यावेळेला काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्यावेळेला या इंडिया आघाडीला संबोधित करत होते त्यावेळेला उद्धव ठाकरे हे मागे बसल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की ज्यावेळेला ते मागे बसल्याचं चित्र समोर आलं होतं, जी क्लिप समोर आली होती, त्यावेळेला विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले की नेमकं इंडिया आघाडीमध्ये शिवसेनेला नेमकी कोणती वागणूक दिली जात आहे हे पाहायला मिळत आहे. आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा अशा प्रकारच्या घोषणा देत सडका मेंदू साफ करा, सडका मेंदू साफ करा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दाखल होऊन वंदन केलेलं आहे आणि यांना माफ करा असं देखील म्हटलेलं आहे. कारण ज्या प्रकारे शेवटच्या रांगेमध्ये यांना मान दिला जातो, यांना स्थान दिलं जातं, त्यामुळे निश्चितच शिवसेनेचा दर्जा नेमका काय राहिला असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना असेल विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळतोय. मात्र त्याच्यामध्ये आता जो सवाल उपस्थित केला गेलेला आहे तो म्हणजे इंडिया आघाडीच्या बैठकीचा, ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही प्रमुख आहेत उद्धव ठाकरे आणि आपण पाहतो आदित्य ठाकरे त्यांना मागच्या स्थानी बसायला दिलं होतं. त्यामुळे नेमकं आता यावरून आता गदारोळ सध्या होताना पाहायला मिळते राज्याच्या राजकारणामध्ये. त्यामुळे या सगळ्यावरून आता उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, नेमकं काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे तेव्हापासून उभाटा पक्षाचं हेडक्वार्टर्स हे दिल्ली झालेलं आहे आणि त्यांचे नेते आणि त्यांचे आका हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे. आणि काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती, ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची. त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले आहेत 3 जण आपण पाहतोय. तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहेत. सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय. आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे. आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे. म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना आहे, धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे. पण पाहिलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा विजय झालेला आहे, परंतु उभाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल आणि आम्हालाही कुठेतरी शिवसैनिक वरून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय. पण या ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे. कुठे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते बाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात. आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाही. हा खरं तर मी एवढंच सांगते उद्धवजी, तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेलं आहे. कुठे तुमचा स्वाभिमान, कुठे तुमचा अभिमान, कुठे तुमचं हिंदुत्व? आज काय अवस्था झाली आहे बघा. तुम्ही संपूर्णपणे उभाटा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या पायावर तुम्ही टाकलेली आहे. आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळेला राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते
अगदी जेव्हा भाजप बरोबर काही महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती. परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा. चोरासारखे उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होता तसंच दिसत होतं. नरेश म्हस्के जे आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते, फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा, हेच तुमच्या आयुष्यात आहे आणि हेच तुमचं नशीब आहे. ताई, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जवळीक बघायला मिळते. राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सल्ला दिला होता तेव्हा राज ठाकरेंनी म्हटलं होतं की राज ठाकरेंनी भाजपा किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटू नये, त्यांची जवळीक टाळावी. त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं की तुम्ही काँग्रेस सोडणार आहात का? मात्र सोडणार आहात का म्हणण्यापेक्षा काल तर हे सगळे चक्क तिथं बसले. मला वाटतं राज ठाकरे आणि मनसैनिकांनी बघितलेली आहे की उभाटाची अवस्था काय आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच विचार करतील की अशा संपलेल्या पक्षाची, आधीच काँग्रेस संपलेला आहे त्यामध्ये अजून एक संपलेला पक्ष. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की शेपूट नाही त्याला गाढव म्हटलं जातं. गाढव आहे, शेपूट नाहीये त्याला. तसंच राहुल गांधीच्या बरोबर मी हेच म्हणेन की माणूस आहे पण अक्कल नाहीये. अशा माणसाकडे ही लोक जाऊन बसतायत, ते प्रेझेंटेशन करतायत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आणि हे बघतायत. आणि खरोखर ही दयनीय अवस्था आहे. आम्ही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आणि त्यांना सांगायला आलोय की या तुमच्या पुत्राला ज्यांनी शिवसेनेचं वाटोळ केलेलं आहे त्यांना माफ करा, कारण खरी शिवसेना आणि खरे विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. तुमच्या पुत्राला माफ करा. याआधी सुद्धा असाच मुद्दा समोर आला होता ज्याच्यामध्ये जेव्हा महायुती सरकारचे मुख्यमंत्री जेव्हा मागेच ते बसले होते आणि त्यावेळेला ते भ्रष्टाचाराचे आरोप करताना पाहिलं. नाही बघा, उद्धव ठाकरे प्रत्येक वेळा इंडिया अलायन्स मध्ये त्यांचं खच्चीकरणच झालंय. जे उद्धव ठाकरे नेहमी स्वतंत्र व्यवस्थित मोठ्या खुर्चीवर बसायचे ते सोफ्यावर बसायला लागले. बाकड्यावर सुद्धा बसण्याची वेळ त्यांना येईल आणि हेच आम्ही सगळं जग पाहतोय, सगळी दुनिया पाहते. आज तिकडचे पण जे शिवसैनिक आहेत उभाटातले त्यांना सुद्धा तोंड दाबून धुक्याचा मार होतोय. ते पाहतायत उघड्या डोळ्याने की आपल्या नेत्याचं काय किंमत करून टाकली आहे. परंतु हिंदुत्वाचे विचार सोडले, बाळासाहेबांची साथ सोडली की काय होतं हे सगळ्या जगाने पाहिलंय, सगळ्यांनी पाहिलंय. आणि त्यामुळे ही अवस्था त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. म्हणजे ज्या फडणवीसांना ते नावं ठेवायचे त्यांना जाऊन पुष्पगुच्छ देणं आणि वारंवार भेटणं हे कशासाठी आम्हाला समजतंय. पण ज्या एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना मोठी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली, ते एकनाथ शिंदे मात्र तुम्हाला दूरचे वाटतायत. ही खंत आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.